नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सराव संच 1.5 मधलं हे पहिले उदाहरण आहे. 2x अधिक y. उदाहरण शाब्दिक उदाहरण आहे. सराव संच 1.5 मध्ये सर्व शाब्दिक उदाहरण आहे. 5 प्रश्न आहेत. प्रश्न कसा आहे, तर एक बॉक्स दिलेला आहे, त्याच्यामध्ये दिलेलं आहे की मी आयत आहे. आयताच्या 4 बाजू दिलेल्या आहे. पहिली बाजू 2x अधिक y अधिक 8 ची किंमत आहे. त्यानंतर खालील बाजू समोरील बाजू 4x वजा y, त्याच्या शेजारील बाजू 2y आणि x अधिक 4 या दोन समोर बाजू. आयताच्या बाजू दोन्ही बाजू समोर बाजू हे समान असतात आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर x आणि y च्या किमती काढायला सांगितलेलं आहे आणि क्षेत्रफळ आणि परिमिती काढायची आयताच्या. बघूया कशा पद्धतीने आपण काढू शकतो. बघा, आयताच्या समोरच्या बाजू समान असतात आपल्याला माहिती आहे. मग काय होईल, मग काय करायचं, 2x अधिक y अधिक 8 ही एक बाजू आणि ते समोरील बाजू 4x वजा y समान, दोन्ही बाजू समान. बघा, म्हणून 8 बरोबर 4x वजा y वजा 2x वजा y. 8 बरोबर 4x मध्ये 2x राहिले 2x वजा y वजा 2y, म्हणून 2x वजा 2y. 8 बरोबर 2x वजा 2y. आपण या साईडला गेलो, 2x वजा 2y बरोबर 8. दोन्ही बाजूंना जर आपण 2ने भाग दिला तर काय होईल, हे 2 2 कॅन्सल होतील. 8 x वजा y बरोबर 4 ही समीकरण आहे. दोन्ही बाजूंना आपण 4ने 2ने भागल्यानंतर याला आपण समीकरण 1 देऊ. बघा, त्याच्यानंतर पुढच्या बाजू आहेत x अधिक 4 बरोबर 2y. दोन बाजू आहेत. बघा, तर 4 बरोबर 2y बरोबर वजा x, म्हणून x वजा 2y बरोबर 4 वजा होते. हे समीकरण 2 आपण म्हणू. समीकरण 2 म्हणले. आता समीकरण 1 आणि 2ची आपण वजाबाकी करू. समीकरण 1 आणि 2, समीकरण 1 आणि 2ची वजाबाकी करणार आहोत. x वजा y बरोबर 4, x वजा 2y बरोबर वजा 4. बघा, समीकरण 1 आणि 2ची वजाबाकी केल्यानंतर x आणि x कॅन्सल होतील. y वजा 2y यांची वजाबाकी होईल. 1y शिल्लक राहील बरोबर 8. 4 आणि 4 वजाबाकी होईल. 4 आणि 4ची बेरीज होईल, y बरोबर 8. ही किंमत आपल्याला समीकरण 1 मध्ये ठेवायची. समीकरण 1 काय, x वजा y बरोबर 4, म्हणून x वजा y म्हणजे 8 बरोबर 4, म्हणून x बरोबर 4 अधिक 8 12. म्हणून x ची किंमत 12 काढलेली आहे. x ची किंमत आपण काढलेली आहे. x ची किंमत निघाली आपली 12. तर आयताची लांबी काय, 4x. आयताची लांबी बरोबर 4x वजा y 4x. x बरोबर 12, 4 गुणिले 12 वजा y बरोबर y काय 8 आहे, तर 42 वजा 8 बरोबर 40. लांबी 40 आली. त्याच्यानंतर रुंदी, आयताची रुंदी 2y. लांबी काय, 4x वजा y घेतलेला आपण समोर, त्यांच्या रुंदी 2y घेतलेली आहे. y काय आहे, y 8 आहे बरोबर 16. लांबी 40 आलेला आहे आणि रुंदी 16 आलेला आहे. आता आयताची परिमिती काढायची. आयताची परिमिती सूत्र काय,
आयताच्या परिमिती सूत्र आहे 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. 2 कंसात लांबी अधिक रुंदी. 2 कंसात लांबी 40 आहे आणि रुंदी 16 आहे. बरोबर 2 कंसात 56 बरोबर आले 112. परिमिती 112 झालेली आहे. आणि त्याच्यानंतर 12 एकक लिहायचे. परिमिती 112. आयताचे क्षेत्रफळाचं सूत्र काय? आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी काय 40 रुंदी 16 आहे म्हणजे 664 चौरस एकक. अशा पद्धतीने आपण एक्स आणि वायच्या किमती काढल्या. एक्स 12 वाय 8. त्यानंतर आयताची परिमिती काढली आणि त्याच्यानंतर आयताचे क्षेत्रफळ काढलं. आयताची परिमिती आली 112 आणि क्षेत्रफळ 664 एकक. क्षेत्रफळ चौरस एकक. अशा पद्धतीने परिमिती, क्षेत्रफळ आणि एक्स आणि वायच्या किमती काढल्या. खूपच सोपा प्रश्न होता. आयताची लांबी, रुंदी आणि एक्स वायच्या किमती काढायच्या होत्या. सराव संच 1.1 मधला पहिला प्रश्न. शाब्दिक उदाहरणामधला दुसरा प्रश्न आहे. बघा पुढचं आपलं उदाहरण आहे की वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 95 येते. तर दोघांची वय काढा. बघा असं ज्यावेळी उदाहरण असेल त्यावेळी हे शाब्दिक उदाहरण आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला जर काय करणार आहोत आपण, वडिलांचं वय x वर्ष मानणार आहोत. वडिलांचं वय x वर्ष आणि मुलाचं वय बरोबर y वर्ष म्हणणार आहोत. वडिलांचं वय x वर्ष आणि मुलाचं वय y वर्ष म्हणणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपल्याला आता समीकरणे बनवायचे आहेत. काय समीकरण? वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवली तर बेरीज 70 येते. वडिलांचं वय काय x, त्याच्यामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट, मुलाचं वय y, मुलाच्या वय दुप्पट म्हणजे 2y मिळवली तर बेरीज 70 येते. म्हणजेच x अधिक y 2y बरोबर 70. म्हणजे हे आपलं पहिलं समीकरण मिळालेलं. दुसरं काय? दुसरी अट आहे की मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवली, मुलाचं वय वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवली तर बेरीज 95. वडिलांचं वय x आहे म्हणजेच वडिलांच्या वयाची दुप्पट 2x अधिक मुलाचं वय मुलाच्या वयामध्ये अधिक y मुलाचं वय y दुप्पट बेरीज 95 येते. हे आपलं दुसरं समीकरण. 2 समीकरण आपल्या समोर आहेत. समीकरणं तयार झाले. शाब्दिक उदाहरणाला आपल्याला समीकरणं मांडता आली पाहिजेत तरच आपण शाब्दिक उदाहरणे मुलांना सोडू शकतो. बघा आता याच्यामध्ये जी सहगुणक आहेत चलांचे x आणि y ते समान नाही आहेत. तर समान करायचं असेल तर आपल्याला गुणाकार करावा लागेल. बेरीज गुणाकार केला तर ते समान होईल. 1 2 एक तरी चल समान असलं पाहिजे. तर आपण काय करणार आहोत, समीकरण 1 ला 2 ने गुणणार आहोत. समीकरण 1 जे आहे त्याला आपल्याला 2 ने गुणायचं आहे. तर काय होईल, समीकरण 1 x अधिक 2y बरोबर 70. 2 ने गुणल्यानंतर काय होईल, 2x x गुणिले 2 2x 2y गुणिले 2 4y आणि 70 गुणिले 2 140. बघा हे समीकरण 3 झालं. त्याच्यानंतर आता समीकरण 3 मधून समीकरण 4ची वजाबाकी करणार आहोत. का? कारण आता 2 चल समान झाले आहेत, 2x समीकरण 2 आणि 3 मध्ये. त्यावेळी आता वजाबाकी केल्यानंतर 2x कॅन्सल होतील. आता आपण त्यांची वजाबाकी करणार आहोत. बघा वजाबाकी केल्यानंतर 2x कॅन्सल होतील. 4y वजा y 3y बरोबर 140 मधून 95 गेले 45.
वाय बरोबर 45/3, वाय बरोबर 15×3 = 45, वाय बरोबर 15 आले. तर वाय बरोबर 15 ही किंमत आपल्या समीकरण 1 मध्ये ठेवायची. समीकरण 1 काय, 1+2y बरोबर 70, 1+2y म्हणजे 2 × 15 बरोबर 70, 1+30 बरोबर 70, x बरोबर 70 - 30, 70 - 30 बरोबर 40. एक्सची किंमत आपली 40 आलेली आहे. तर एक्सची किंमत आपली 40 आलेली आहे आणि वायची किंमत काय आलेलं आहे, 15 आलेलं आहे. आपण काय केलं, वडिलांचं वय x वर्ष म्हणलं होतं आणि मुलाचं वय y वर्ष म्हणलं होतं. म्हणून वडिलांचं वय काय आहे ते 40 वर्ष, वडिलांचं वय आणि मुलाचं वय, मुलाचं वय, वडिलांचं वय x म्हणजे 40 वर्ष, वडिलांचं वय x म्हणजे 40 वर्ष आणि मुलाचं वय बरोबर y म्हणजेच 15 वर्ष. बघा, शाब्दिक उदाहरण सोडवणे कठीण नाही मुलांना, पण ती समीकरणे आपल्याला नीट मांडता आली पाहिजे, तरच आपण शाब्दिक उदाहरणं सोडू शकतो. 3 ते 4 मार्क्सला परीक्षेमध्ये विचारला जाणार प्रश्न आहे, त्यामुळे त्याचा आपण अभ्यास नक्की करू. अजून 2 उदाहरणं आहेत, शाब्दिक उदाहरणं आहेत. कठीण असं काय, शाब्दिक उदाहरण आपल्याला मांडता आलं पाहिजे तरच आपल्याला ते सोडवता येते.